प्रत्येकाला घरात सुखशांती आणि समृद्धी हवी असे वाटत असते. त्यासाठी आपण पुढील गोष्टी घरामध्ये ठेवल्या तर घरात सुखशांती आणि समृद्धी नांदते. कलश. घरात कलश ठेवणे खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की यामुळे घरातील वास्तुदोष दूर करून घरात आनंद आणि समृद्धी येते. घरात मंदिरात कलश बसवावा. यासाठी भांड्यात पाणी भरून त्यात आंब्याची पाने घालून त्यात नारळ ठेवावा. भांड्यासही स्वस्तिक चिन्ह असावे. त्यानंतर नारळावरही फुले अर्पण करावी. ज्याच्या घरात असे कलश असेल त्याच्या घरात कधीही पैसे आणि अन्नाची कमतरता नसते. क्रिस्टल श्रीयंत्र कल्याण, संपत्ती, यश, सौभाग्य आणि कीर्ती प्राप्त करण्यास मदत करते. हे राजे, नेते आणि व्यापारी आर्थिक यश आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी वापरत असलेल्या सर्वात प्रसिद्ध वास्तुशास्त्र वस्तूंपैकी एक आहे. पूर्व दिशेला पश्चिमेकडे तोंड करून ठेवा. चांदी, कांस्य अथवा क्रिस्टल, पितळ या धातूपासून बनवलेले कासव घरात ठेवल्याने घरात सुखशांती आणि सौभाग्याचा वावर राहतो असे म्हटले जाते. हिंदू धर्मामध्ये घरात असे कासव ठेवणे हे शुभदायक मानले जाते. परंतु यासाठी हे कासव केवळ चांदी, कांस्य, क्रिस्टल अथवा पितळ यापासूनच बनवलेले असावे. माती किंवा अन्य धातूंचे कासव हे असणे टाळावे. हिंदू धर्मातील पौराणिक कथेनुसार श्री विष्णुदेव यांनी समुद्र मंथनाच्या वेळी कासवाचे रूप धारण केले होते आणि स्वतः त्या कासव रूपात असताना त्यांनी त्यांच्या कवचावर मंदराचल पर्वत सांभाळून घेतले होते. जेथे श्री विष्णू तेथे देवी लक्ष्मीचा वास हा असतोच. जरी घरात किंवा ऑफिसमध्ये कासव ठेवणे शुभदायक असले तरी यात काही बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. क्रिस्टलपासून निर्मित असे कासव नेहमी घराच्या दक्षिण पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेतच ठेवावा. तर इतर धातूंचे कासव नेहमी पाण्यात ठेवावं. तसे कासव धातूच्या भांड्यात पाणी भरून त्यामध्ये ठेवावं, ज्यामुळे तुमच्या घरात नेहमी सुखसमृद्धी नांदते. पोपटाचे चित्र किंवा मूर्ती. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात मुलांना अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर उत्तर दिशेला एक पोपटाचे चित्र लावा. पोपट हे प्रेम, निष्ठा, दीर्घ आयुष्य आणि शुभेच्छा यांचे प्रतीक आहे. चुकूनही घरात पोपट पाळू नये, यामुळे घरात दारिद्र्य येते. ओम चिन्ह. घरात ओमचे चिन्ह ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा संक्रमित होते. घरात ओमचे चिन्ह ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव नसतो आणि घरात सुखसमृद्धी नांदते. स्वास्तिक. असे मानले जाते की घरात स्वास्तिक असेल तर घरातील वास्तुदोष हा दूर होतो. तसेच याने घरात समृद्धी राहते. देवी लक्ष्मीस प्रसन्न करण्याकरिता घरातील पूर्व दिशेस स्वास्तिक लावणे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात भरपूर कठीण प्रसंगांना सामोरे जात असाल तर तुमच्या घरातील दरवाजावर पंचधातूपासून तयार असे स्वस्तिक लावावे. घोड्याची नाल. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याची नाल लावणे शुभ मानले जाते. नालचे तोंड खालच्या बाजूला असणे आवश्यक आहे. असे मानले जाते की यामुळे वाईट शक्तीपासून संरक्षण होते आणि घरात राहणाऱ्या माणसाची भरभराट होते. घरासाठी घरातील कारंजे. वास्तुशास्त्रानुसार अतिशय शुभ आहे. ते तुमच्या घराच्या उत्तर पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्यात ठेवा. पाणी नेहमी प्रवाहित राहिले पाहिजे. मोरपंख. जर तुमच्या घरात मोरपंख असेल तर तुमच्या घरात वाईट शक्ती कधीच प्रवेश करू शकत नाही. श्री गणेशदेव, कार्तिकेय, श्री कृष्णदेवी, सरस्वती या सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या प्रकारे मोरपंख प्रिय आहे. ज्यांच्या कुंडलीत राहू दोष आहे अशा व्यक्तींनी घरात मोरपंख ठेवणे चांगले मानतात. तसेच वास्तुशास्त्रानुसार घरी मोरपंख ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होते आणि घरात सुखशांती येते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.